चला 2 घास खाऊन घे. चल चला, जे झालं ते झालं. असं उपाशी राहून जे झालं ते काय बदलणार आहे का? बदलणार आहे? चल 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 उठ. या घराने लय संकट बघितलेत. असं प्रसंग येतच राहणार. आपण नेटानं उभं राहायचं. संकटाला तोंड द्यायला ताकद पाहिजे का नको? आपण सगळी मिळून लढू. आणि या घराला ना चांगले दिवस आणू. तुम्ही द्या ना मला साथ. आगे चला खाऊया 2 घास. चला उठा उठा. तेजू नाही म्हणायचं नाही. तात्या तात्या सांभाळून इथं बस. सोड मला सूर्या. बसा इथे बस. सोड रे सोड तू. सोड सोड मला. हाय कधी पण तू ह्या असल्या बापाला सावरत बसणार आहेस? त्या एका बाईच्या चुकीमुळं किती दिवशी असा अपमानच जगत राहणार आहे. तात्या लई तरस होतो रे मला. कधी कधी वाटतं मरून जावं. तात्या पण तुमच्याकडे बघितलं ना की मारायचं नाही रे हिंमत होत. सूर्या माहित आहे का सगळ्यात कम नशिबी माणूस कोण असतो ते? ज्याला ना जगायची आस आहे ना मारायची हिंमत. तो कम नशिबी माझ्यासारखा. तात्या परत मरायचा विषय काढायचा नाही. ती दारू द्या इकडे. हो झोपा की शांत. अजून किती तडपडत राहणार? झोपा बरं. सूर्याचं दुःख बघून झोपच उडून गेली. दुश्मनाच्या नशिबाला पण इतकं दुःख येऊ नये. खरं आहे तुमचं. तेजूचा साखरपुडा मोडायला नको होता. किती खुश होता सूर्या. त्याच्या आनंदाला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. देव पण इतका निष्ठुर कसा वागतो माणसाशी? अगे देवाचा काय दोष? कोणतरी आहे हे सगळे माग जे मुद्दाम घडून आणतंय. सूर्याच्या वाटेवर काट पेरतय. मला फक्त एकदा तो सापडू दे. नाही त्याला जागेवर गोळ्या घातल्या ना तर नाव मेजर नाना नाही सांगणार. तुम्ही शांत व्हा. डोक्यात राग कालवून घेऊ नका. तो सूर्या बघेल त्याचं काय आहे ते. तुम्ही झोपा शांत. इथं स्वतःच्या पोरासाठी काय करायचं नाही आणि दुसऱ्यासाठी रक्त आटवायचं का? झोपा गा.
तुझ्या मनाला आज लय आनंद झाला असेल ना? तुला तेच पाहिजे होतं ना? तुला तेच पाहिजे होतं माहितीये मला. तुझ्यासारखी आहे ना जगात कधीच कुणाला मिळू नये बघ. तुझ्यामुळं आमच्या आयुष्याचं हसं झालं असं, पण आम्ही हिंमत नाही हारणार. तुझ्या काळ्या कर्माची फळं आम्ही हसत हसत भोगत राहू. पण परिस्थिती पुढे गुडघं नाही टेकणार आम्ही. मी लढणार, माझ्या बहिणीसाठी उभं राहणार. तो दिवस खेचून आणणार जेव्हा माझ्या सगळ्या बहिणी आनंदानं सासरी नांदत असते. आणि जेव्हा हे सगळं घडत असेल ना तेव्हा पहिला कुऱ्हाडीचा वार तुझ्यावर करणार. तुला कायमचं कापून टाकणार, कायमचं. या आग्नातनं आणि आमच्या आयुष्यातनं पण तुझं अस्तित्व कायमचं मिटवून टाकणार. सरपंच, आत्ता पण जत्रेच्या तयारीत कसली बी कसूर राहता कामा नये. काही काळजी करू नका, सगळं आम्ही जिथले तिथं करतो. सर नव्वदांची देणगी सगळ्या गावाला लाभते आणि गावची जत्रा पूर्ण पंचक्रोशीत गाजते. धाकल्या वहिनी आणि प्रसादराव दिसत नाहीयेत. त्यांच्याकडे काय काम? प्रथेप्रमाणे पूजेचा पहिला मान त्यांचा. अहो त्यांच्याशिवाय का जत्रा सुरू होणार आहे? म्हणजे सकाळी लवकर त्यांनी यावं म्हणून सांगण्यासाठी आलो होतो आम्ही. आमची तोंड काय जळली आहेत? ठीक आहे, सांगतो आम्ही. या. हो चला मंडळी. बाहेर आलास तू? का आलास तू? नको. मला विचारलंस? मग मला नाही विचारता बाहेर का आलास तू? कसा आलास? का आलास? नका मारू, तुमच्या पाया पडते. तुम्ही म्हणाल तसं आम्ही वागू, पण मारू नका, मारू नका. येशील परत मला नाही विचारता बाहेर? येशील? झाला का राग काढून? ज्यांना घरात काडीची किंमत नाही त्यांना जत्रेत एवढा मान मिळतो. लोक यांच्या हातापाया जोडतात. दरवर्षी या दोघांना पूजेचा मान मिळतो आणि आपण यांच्या मागे शेपटी हलवत जातो. एवढंच नाही तर आपल्याला बी यांच्या समोर झुकावं लागतं. असं वाटतं या दोघांना मारून टाकावं, ते बी इथंच. करा ना मग. ते करतात ती समधी घरातली कामं तुम्हाला करायला लागतील. चालेल ना बा? जा तुझ्या पोराला घेऊन तुझ्या घरात. सत्यजित, अरे संताप आवर. जत्रेच्या दिवशी तरी त्याच्या अंगावर मारायची वळ नको. गावात चर्चा होईल. ही सगळी चूक आपल्या बापाची आहे. हा सवतीचा पसारा आपल्या उराव बांधून ठेवलाय. नाहीतर काय, बापूंनी इस्टेटीत यांची तरतूद केली नसती ना तरी आतापर्यंत दिसली बी नसती. एवढं कळतंय ना भाऊजी, मग जरा धीरानं घ्या. त्या दोघांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सगळी इस्टेट ट्रस्टला दान करावी असं लिहून ठेवलंय मामाजींनी त्यांच्या मृत्यूपत्रात. तो हा पटवर्धन वकील जातीन उभा राहतोय या दोघांची खाली कोशेली बघण्यासाठी. आता आपण प्रसादला तो खुळा केलाय. आता त्याच्यासाठी खुळी पोरगी आणूयात आणि तिच्या
आणि या खुळ्याच्या सहीनं सगळी प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करूयात, पण त्याच्यासाठी सारा धीर धरावा लागेल. धरा, धीर धरा, पण काम करा. माझा लेक फुलला म्हणून ही अवदसा घरात आली. आता तुम्ही अशी चूक करू नका. आजी तुझा रोग मला कळतोय, पण निंबाळकरांचं घराणं पण मानाचं आहे. सत्यजित, आपण निंबाळकरांना जत्रेचं आमंत्रण देऊ, म्हणजे तुझा बी येईल आणि तिला बी कळेल कुठल्या खानदानी घरात लग्न होतंय आपलं. दादा 2 मिनिटं थांबा ना. तुम्ही बसला कशाला? दादा सॉरी, हे घ्या तुमचे पैसे, या तुम्ही. अहो मॅडम 2 मिनिटं ऐकून तरी घ्या. अहो माझ्या आईसमोर माझंही चालणं काही शक्य नव्हतं, पण मला तुम्ही अजूनही आवडता. जर तुम्ही साथ दिलीत ना तर आपण अजूनही पळून जाऊन लग्न करू शकतो. काय बोलताय तुम्ही? माझ्या दादाला वाईट वाटेल, त्याचं नाव खराब होईल असं कुठलंही काम करणार नाहीये मी हात जोडते. नका माझ्या मागे लागू. बाईला ना तिच्या बाजूने ठामपणे उभा असणारा नवरा हवा असतो, आणि तुम्ही काल ती संधी गमावली. हा असा नवरा नकोय मला. आणि प्लीज पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न नका करू. संपलंय सगळं आता. तुझा तू इथे? हो, खरं तर मी तुला सावरायला आले होते. मला वाटलं तू खूप डिस्टर्ब असशील, पण तुला आता असं बघून मला नाही वाटत त्याची काही गरज आहे. जसा सूर्या तशीच त्याची बाई. खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही सगळे. आम्हाला परिस्थितीने स्ट्रॉंग बनवलंय, आणि सूर्यदादाच्या प्रेमाने ताकद दिली अशा प्रसंगांना तोंड द्यायची. त्यामुळे मी ठीक आहे. आम्हाला आमच्या आधारासाठी सूर्यदादाचे स्ट्रॉंग खांदे, पण त्याच्याकडं तू सावरशील दादाला? हे लग्न नाही होऊ शकत. झाडच इशारी आहे तर फळ पण इशारीच असणार ना. आई तशाच पोरी. उड्या दादाला का असं गप बसलाय ना, ते बघवण्याला का? हा ना, दुकानात आल्यापासून काहीच बोलला नाही. मला तर कस तरीच होते. आता ना आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. एक काजू गुळ दे अर्धा किलो. काय म्हणला? ए मंगू मास्तर, गुळबिळ आधी पहिली उधारी द्या महिन्याची, मग गुळ मागा. माझी उधारी? कुठली उधारी? कसली उधारी? कसलं खोटं बोलतंय? अरे वर्ष झालं पैसे दिले नाही ते. काय पुढ्या? नाही माझी नाही उधारी. नाही काय नाही. आई तुमची उधारी आहे, तुम्हाला आठवत नसेल, पण मला नीट आठवतंय. सूर्या दादाला उधारी ठेवलेली आवडत नाही. काय सूर्या दादा? हा दादा सांग ना, आपली कंपनी पॉलिसी काय सांगते ती? हा सांग. ए जे बाबा, तिकडे बायको बडबडत बसल, जे लवकर. त्या बायकोच्या गुळाचा चहा. आणि हे घे पैसे, मी उधारी ठेवत नाही. हे काजू आता काय करायचं? आता असा विषय करतो ना, ते बघ कसा पटापटा बोलतोय. काय करणार आहे?
काजू काजू नको खाऊ तू. सूर्यदादा का तड सोलल तुझं. ए सूर्यदादा काय करत नसतो. हे बघ आता बघितलं तुला सूर्यदादानी. आता काय खरं नाही तुझं. आता बघ सूर्यदादा कसा पोपटावाने बोलतोय ते. सूर्या तू इथेच. उठ चल चल माझ्यासोबत. कुठं चल रे. कुठं घेऊन चाललीस. चुपचाप चल माझ्यासोबत. पण कुठं. मी काही ऐकणार नाहीये तुझं. चल. ऐक तरी माझं. नाही नाही गप चुप. आठवते का ही जागा. जेव्हा जेव्हा मी उदास असायचे तेव्हा तू मला इथेच घेऊन यायचास. जेव्हा कधी मी रुसायचे तर तेव्हा तू माझा इथेच रुसवा काढायचा. किती मजा करायचो आपण इथे. किती खेळायचो. किती हसवायचास तू मला. आठवतंय ना. हे झुरतय उडतय तुझ्यासाठी मन ग. नकळतय तुलाच ग. उधान जीवाला बाट ताग तुलाच तना ग. सप्पान की है आहे खरं ग. काही कळना मला आज ग. रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना ग. हे ऐक ना तू या मनाचं एकदा. बाबरल हे तुझं मग हळूहळू. बोला तू जरा फिरमात एकदा. बाबरल हे तुझं मग हळूहळू. काय कुठे हरवलास. जुनं सगळं डोळ्यासमोरून गेल. ते टाइम मशीन का काय असते ना त्यात बसून लहानपणात परत जाऊन आला असं वाटलं. मॅजिक आहेत आपल्या बालपणीच्या आठवणी. किती छान दिवस होते ना. किती आनंदात राहायचो आपण. सूर्या. आणि हाच आनंद आता मला तुझ्या चेहऱ्यावर दिसतो. असंच हसत खेळत राहा रे. छान दिसतोस. आता अजिबात उदास राहायचं नाही हा. आणि कधी तुला हरल्यासारखं खचल्यासारखं वाटलंस तर लगेच मला फोन करायचा. म्हणजे मी तुला इथे घेऊन यायचंय. आणि हो तेजूच्या लग्नाबद्दल जास्त टेन्शन घेऊ नकोस. उलट मी तर म्हणेन की बरंच झालं. लग्नाआधीच हे सगळं कळलं. लग्नानंतर जर कळलं असतं तर त्या बाईने खूप त्रास दिला असता रे तेजूला. बिचारीला काय काय सहन करावं लागलं असतं. सूर्य लग्न म्हणजे खेळ नाहीये रे. सहज कोणाच्याही हातात स्वतःला सोपवायचं. मी तर म्हणेन की तेजू लकी होती की ती वाचली. माझं काय. मला तर हा साखरपुडा करावाच लागला. लग्न करायचं नसतानाही. म्हणजे काय बोलतेस तू. हो मला त्या मुलाबरोबर लग्न नाही करायचं. मला तर माझ्या मनातल्या मुलाबरोबर लग्न करायचंय. तुझं का मला हे सगळं सांगते.
तिच्या मनातला मुलगा मी तर नाही ना?